नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईन फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेली च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सत्यविजय सोसायटी हातीसकर मार्ग प्रभादेवी या ठिकाणी आलेले आहोत. प्रमिला मनोहर सुर्वे या सासूबाई आणि सोनाली शैलेश सुर्वे या सूनबाई या दोघींना भेटणार आहोत. साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊया, सुर्वे कुटुंबाला भेटूया आणि त्यांना बोलतं करूया. दोघींमधले रागरुसवे म्हणजे थोड्या वेळापुरता असतात, थोड्या वेळानंतर आम्ही दोघी नॉर्मल होतो. त्या काय बोलल्या तर मी शांत बसते, मी जर रागावली असेल तर त्या शांत होतात. असं करून आम्ही निभावून टाकतो, म्हणजे दोघींचं तिथेच मिटवतं. ते असं थोडे असतात हो, जास्त नाही, तेवढे पुरते बस, बाकी काही नाही. परत आम्ही व्यवस्थित म्हणजे असे नाही भांडण तंटा काहीच नाही. मी दोघांची बाजू घेत नाही, जो योग आहे तेच बोलतो. आई चूक तर आई चूक, बायको चूक तर बायको चूक, तिथे रोखोक करून दोघांनी गप्प बसतो. नमस्कार. नमस्कार. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. शैलेश रावांचं नाव घेते, सुर्व्यांची सून. ह्या सासूबाई नमस्कार. माझ्या, हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा अथर्व. हा माझा मोठा मुलगा प्रणव. हॅलो. ही माझी आई. नमस्कार. हे माझे दीर, मोठे दीर. आणि ह्या माझी जाऊबाई. ही माझी पुतणी. आणि छोटा हा माझा पुतण्या. आणि बाकी हे सगळं आमचा सत्यविजयचा परिवार, पूर्ण म्हणजे योगाची टीम आणि सत्यविजयचा परिवार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. काय सासूबाई, तुमचं कुठलं बालपण? अलिबाग. अलिबाग मी खुद्द अलिबाग की अलिबाग पासून जाऊ? नाही, खुद्द शिरोली. हाशिवरा माहिती आहे ना, त्याच्या पुढे शिरोली. तुमचं कुठलं बालपण? प्रभादेवीमध्येच, मुंबईत. शाळा कुठली? शाळा प्रभादेवी म्युन्सिपल सेकंडरी स्कूल. तुमचं बालपण? प्रभादेवीमध्येच. प्रभादेवी कुठे? इथेच, सत्यवाडी. हो का? पहिल्यांदा वाडी होती का इथे? हो, पहिली ते वाडी होती, मग कन्स्ट्रक्शन होऊन एसआर होऊन मग बिल्डिंग झाले. शाळा तुमची? माझी प्रभादेवी सेकंडरी सेम, आमची दोघांची शाळा सेम. एका वर्गात होता? नाही, ती माझ्या आधीची इयत्तेला होती, मी 5ची इयत्तेला होतो. काय झालं? आधी काय आमची ओळख नव्हती म्हणजे एवढी. नंतर मग झाली, आमच्या सद्गुरूंकडे आम्ही जातो ना, त्यांच्या इथून मग आमची ओळख झाली. तिथे जाण्यापासून ओळख झाली आमची. माझ्या मैत्रिणीकडे एका येत होता, त्यावेळेला मला पण त्या माझ्या सद्गुरूंकडे जायची हे होती, ओढ होती की जायचं आहे मला त्यांच्याकडे म्हणून. तर नेमका हा पण तिकडे जात होता, तर मग मला त्याच्याकडून ओळख करून गेली, बघा कसं जायचं, काय करायचं. मग त्यांनी सांगितलं मला की म्हणजे त्यांच्याकडे जायचं कसं. तुम्हालाच सांगायचं की ज्यांना सगळ्यांना द्यायची माहिती. सासूबाई, तुम्हाला माहिती आहे काय हे असे रस्ते दाखवतायत ते? हो. पत्ता सांगतायत? हो, माहिती आहे. तुम्हाला कळलं होतं? हो. कधी? ती यायची ना घरी मैत्रीण म्हणून. तुम्ही घरी कशाला मैत्री झाली ना आमची चांगली. मग मी घरी यायची तेव्हा त्यांना माहित होतं आणि त्यांनाच पहिले आवडली होती, म्हणजे मी यायला लागली ना तेव्हाच. काय झालं? चांगले आहे म्हणून मी त्याला सांगितलं की तू कर, छान आहे. पत्ता दाखवता दाखवता लग्न पण जमलं? हो. काय हो असं काय होतं त्यांच्यामध्ये? ना असं नाही, तिला म्हटलं चल आमच्या बापूंकडे, चल तुला मी होऊन जाईल. आणि मग असं बोलतावर मी सर्व मैत्रिणींना आधार द्यायचो, बरं वाटायचं, चला काय कोण असेल तर मी लग्न करेन असं बोलायचो. आणि असं बोलता मग ते म्हणतो ना, सहवासामध्ये माणसाला प्रेम होतं, मग तसं ती आवडायला लागली, जे प्रत्येक गोष्टी आवडायला लागल्या. मग फोन करायचो, मग हाय बाय. मग तिचा एक शब्द असायचा स्पष्टपणे, नाही. हा नाही शब्द मला एवढा तो मनाला लावून गेला ना, मग ते नाही म्हणायच्या प्रेमातच पडायला लागलो. नाही म्हटल्यामुळे होय झालं तुमचं? काय हो, का नाही का म्हणजे मला असं सवय आहे, माझं मराठी खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे मराठी एकदम स्पष्ट असं बोलते मी. तर त्यांना ते होय नाही असं त्यांना ते शब्द आवडतात, म्हणून त्या ह्याच्यातच ते हे झाले. आता कोण होय म्हणतं आणि कोण नाही म्हणतं? मी नेहमी होय म्हणत असते, ते नाही म्हणत. काय हो सासूबाई, बोला. काय सुनेबद्दल म्हणणं आहे तुमचं? कशी आहे सून? चांगले आहे. श्वास घेऊन बोललात. सुंदर, काय नाव ठेवायला नको आहे.
काय चांगलं आहे स्वभाव? स्वभाव चांगला म्हणजे सर्व बोलतो व्यवस्थित, स्वयंपाक व्यवस्थित करतो, सगळं तिला माहिती आहे, सुगरण आहे स्वयंपाकामध्ये. अरे वा, एक नंबर. काय सांगता? हो खरंच एक नंबर. आणि स्वभाव? स्वभाव पण चांगला आहे. स्वभाव किती नंबर? स्वभाव पण एक नंबर. एक नंबर. आणि सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? त्या पण छान आहेत किती नंबर? त्यांना 100 नंबर त्याच्यासाठी, एकदम स्वभावासाठी. सासूबाई शांत आहेत ना पहिल्यापासून? काय एवढं हसता? साऊबाई एवढं हसताय तुम्ही? काय झालं, का हसला? सासूबाई शांत आहेत म्हटल्यावर एवढे का हसले? सासूबाई काय झालं, का हसले? तशी शांत आहे पण तिचा आवाज चढला ना, तिचा सॉफ्ट व्हॉइस पण मोठाच असतो. हो आवाज माझा मोठा असतो. हो, पण किती वेळा दिवसभरात आवाज मोठा होतो? भरपूर वेळा. सर्वांना, मुलांना काय, सुनेला काय, नातोंडांना काय, सर्वांना आवाज काढतो मी. ऐकत नाही हो, मग काय करणार, ओरडून. पण या सुना, या 2 सुना ना तुमच्या, हा, ही त्या मोठी दोघींपैकी आणि लहान. जास्त कोण बोलते तुम्हाला? या दोघींमध्ये जास्त कोण तुमच्याशी वाद घालते? दोघी बोलतात. दोघी बोलतात. काय माऊली, काय करेल ती? एकटी पडली, तुम्ही दोघी जणी अंगावर जाता. बघा सगळे म्हणतात आम्ही दोघी नाही. दोघी पण कमी पडतो त्यांच्यासाठी. त्या एकट्याच तेवढं मजबूत आहेत. पण आता एवढ्या मस्त हसताय, मला बरं वाटतंय. असेच हसत राहा. नक्की हा? नक्की. हो. आणि आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हा दोघींसाठी. तो जर खेळ तुम्ही दोघींनी पूर्ण केला तर दोघींनाही बक्षीस मिळणार. प्रत्येक रिंगला, म्हणजे जर रिंग तुम्ही जी टाकणार ती जर बाटलीमध्ये जाऊन थांबली तर तुम्हाला 100 रुपये मिळणार. एक रिंग गेली की 100 रुपये तुम्हाला बक्षीस म्हणून मिळणार. अशा पद्धतीने 10 रिंग जर गेल्या, 10 तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी, दोघींनी मिळून जर 10 ही गुणसंख्या गाठली तर मात्र 2000 रुपये, म्हणजे 1000 रुपये 10 रिंगचे, आणि आणखी ते टास्क पूर्ण केलं म्हणून अजून 1000 रुपये, असं 2000 रुपयाचं एक बक्षीस तुम्हाला मिळणार आज. तयार आहात? खेळा सावकाश. वरून टाका. एक, 2, 3, आता द्या सासूबाईंकडे द्या. 4, 5, 6, 700 रुपयाचं बक्षीस या माऊलींना मिळालं. अभिनंदन. 10 झाले असते तर 2000 रुपयाचं बक्षीस होतं. अभिनंदन. हे तुम्हालाही अभिनंदन. 700 रुपये दोघींनी वाटून घ्यायचे ठरवले. सासू सुनेचं नातं, आणि या नात्यामध्ये सासूबाई शांत आहेत असं म्हटल्यानंतर दोन्ही जाऊबाई इतक्या मनापासून हसल्या की त्यांना असा आनंद झाला, कोणीतरी त्यांच्या मनातलं ओळखलं असं वाटायला लागलं दोघींनाही. आणि सासूबाई तर काय हर्षानंद झाल्यासारख्या हसताय. जाऊबाई सांगा दोघींबद्दल. सासूबाई तशा शांत आहेत, पण त्यांचा स्वभाव चिडला की भरपूर त्या चिडतात. पण त्या चिडल्या आहेत हे तुम्हाला घरात आल्यावर कळतं कसं? त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच समजतं की काहीतरी वातावरण गरम झालेलं आहे म्हणून. हे कसं, आपण कसे कुठे गेले की घरदारी तसं नाही, यायचा सावकाश, यायचा सावकाश, जायचा, असं त्यांचं. आपण कसे जातो, आपण घरी कधी जातोय असं म्हणतो. बरोबर बरोबर. तसं त्यांचं नाही. ह्यानं बाहेर कसा राहतो, बाहेर कसा राहतो. हो. आणि यांच्या जाऊबाईंबद्दल? जाऊबाई पण तशी शांत आहे. तशी? हां, तशी शांत आहे. आणि अशी? अशी अशी ती पण तशीच आहे. सगळ्याच एकमेकीला पुरून आहेत. सासरे बोनकडे द्या. माझ्या मिसेसचा स्वभाव असा तडक आहे, पण लगेच माया पण आहे एकदम. जास्त काय असेल तर मी आजारी पडलो तर लगेच हे नाही, जीव की प्राण होतं. सुनबाईचा पण स्वभाव चांगला, खाणं पिणं. मी आजारी होतो तेव्हा त्यांनीच सर्व हे केलं, दोघी सुनांनी. त्यांच्या आईकडे द्या. नाही नाही, चांगले आहेत सगळे. सगळे चांगले. जावई? जावई पण चांगले. अजून कोण बोलणार? मी तिची मैत्रीण आहे. ती आहे खूप चांगली, प्रेमळ पण आहे. पण जेव्हा तिला जिच्या मनात येतं ना तर ती त्या विचारच करत नाही. मी तेव्हा ती बोलून टाकते काय तिच्या मनात असेल ना ते.
नंतर मग शांत होते आणि मग घेते जवळ. अजून कोण बोलणार? मी तिची मैत्रीण आहे योगा क्लासमधली. तिचा स्वभाव आहे शांत पण हट्टी पण आहे तेवढाच. आणि आई तर स्वभाव कडक आहे. स्वभाव कडक म्हणजे त्यांना सगळं व्यवस्थित लागतं म्हणून कडक, बाकी काही नाही. बाकी त्या पण चांगले आहेत स्वभावाला. बरं, आता ना इतकं छान सगळेजण बोललेले आहेत, मला आता काही तुमची मदत लागणार आहे. मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. जिथे सासू असेल त्या सासू असं बोर्ड दाखवा, जिथे सून असेल तिथे सून हे बोर्ड दाखवा. आणि लक्षात ठेवा, या दोघींपैकी ज्यांचे गुण जास्त त्यांना बक्षीस मिळणारच आहे. बघूया काय होणार. हां, त्या दोघींपैकी बाहेर फिरायला कोणाला जास्त आवडतं? सून. हो का? तुम्हाला फिरायला खूप आवडतं? हो, आवडतं. छान छान. दोघींमध्ये शिस्त कोणात जास्त आहे? सासूबाई आहेत की सूनबाई? सासूबाई. अरे वा. प्रणववरती राग जास्त कोण काढतं दोघींपैकी? प्रणव म्हणजे मुलगा का? हा तर छोटा. हा तर वा, हा प्रणव. दोघींमध्ये शांत स्वभाव कोणाचा? सून. आणि या दोघींमध्ये झोपायला कोणाला जास्त आवडतं? हे गुण आहेत की काय आहे? अवगुण नाही आहे, काहीतरी काय. पण अभिनंदन, आज जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळाले, त्यामुळे या खेळात तुम्ही जिंकलेले आहेत. सासूबाई, तुम्हाला झोपायला नाही आवडत? नाही, मला काम करायला जास्त आवडतं. स्वच्छपणा ठेवायला घरामध्ये, मला घाण बिन आवडत नाही. नाही. आणि सुनांना 2 चटया घातलेल्याच असतात वाटतं. जास्त गुण मिळाल्यामुळे झी मराठीकडून हॉट प्लेट तुम्हाला दिलेली. अभिनंदन. स्वभावाप्रमाणे बक्षीस आलेलं आहे. निमित्त लागत नाही, कधीही थांबतात. छान वाटलं, आज भरपूर हसले तुम्ही, हो की नाही? या घरामध्ये. हो, नक्कीच. मला यायला लागलं त्याच्यासाठी. तर काही आरोप आहेत, बघूया कुठले कुठले आरोप केलेत. मोबाईलचा वापर आपण खूप करता सुनबाई, खरंय? नाही. बरं, काय हो? करते ती अधूनमधून. कारण जेव्हा मी कामाला होतो किंवा असं रात्री झोपताना ती पहिला मोबाईल बघते आणि सकाळचं पण करते. माझे कामाचे मेसेजेस त्याच्यावर येतात ना, त्याच्यामुळे मला चेक करावं लागतं सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी, की बाबा आहे का उद्याची ट्रीटमेंट, तरच तेवढा मोबाईल द्या. असं दिवसभर असं मोबाईलमध्ये नाही आहे मला वेळ तेवढं. सासूबाई, तुम्ही खूप बडबड करत असता. हो, बरोबर आहे. मान्य? हो. काय हो तुमचं काय? हो, आमच्या आईच्या सोबत असं बडबडच आहे खूप. 24 तास. 24 तास बोलत असतात? हो, तिला माणसं बोलकी लागतात खास, असे गप्प. 24 तास म्हणजे झोपलं की बरोबर तरी. दिवसभराचं तुमचं जे आहे ना ते रात्रभर बाहेर राहतं. 2 सुनांनी मिळून त्यांना 24 तास सुरू ठेवले. आपण खूप हट्टी आहात. हो, आहे. म्हणजे मी एकदा जिद्द पकडले ना की मला हे हवंय, तर मी ती गोष्ट करतेच, पूर्ण करते, तेव्हाच गप्प बसते की हां करायचं म्हणजे करायचंच. असं काय म्हणणं आहे आपलं? नाही, तो पहिल्यापासून भेटल्यापासून तसंच आहे. तसा कधी आणून काय गोष्ट करून घ्यायची असेल तर मला खूप तिला विनवाय करायला लागतात, खूप तिला असं पॅम्परिंग करायला लागतं. प्रपोज तुम्हीच केलं? हो, पहिला प्रपोज मीच केला. भोगतायत भोगतायत असं म्हणते. मी कुठे काय बोललो? मीच म्हणते. तुम्ही बोलताय, मी नाही बोलतोय. माझ्यावर ढकलू नका काहीतरी उगाच. नाही, मी भोगत नाही, मी एन्जॉय करतो. मग आय लाईक दॅट. शी इज नेचर. मला आवडते तिचा स्वभाव. कळलं का? हो, म्हणून मी चिडते, मी हट्टीपणा करते. सासूबाई, तुमच्या घरी कोणी पाहुणे आलं तर तुम्ही चहा विचारत नाही? नाही हो, विचारतो. कोणी लिहिलाय, कोणी लिहिलं विचार. आणि सुनबाई, तुम्ही पदार्थ फार छान बनवता, पण ते सगळे एकटेच खातात. लिहिलंय. एकटीच कशी खाणार? एकटे खातात असं लिहिलंय. जाऊ बहिणी लिहिलंय. सुनबाई, तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही स्पष्ट बोलता. हो, मी असं म्हणजे मनात नाही ठेवत, जे आहे ते समोरासमोर सांगून मोकळं करते की बाबा मला हे पटतं किंवा हे पटत नाही. सासूबाईंचा पण स्वभाव कडक आहे. हां, हो ना सासूबाई? हो, जशाला तसा नको काय. बरोबर आहे, बरोबर आहे. शिवराय आपला, शिवराय आहे ना, सोडायचा नाही आपण. अलिबाग आहे ते. अलिबाग आहे, शिवराय. मग गेले होते का तुम्ही? कधी? नाही, गेले होते का तेव्हा आपण? जाणार होतो पण आता नाही जाणार. सुनबाईंनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? तिने थोडा शांत स्वभाव, दोघा मिळून सगळे व्यवस्थित राहायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं. समजावला पाहिजे. एकामेकाला राग आला तरी पण
समज घेतली पाहिजे. तिने समजायला त्याने समजायला पाहिजे ना, समजून नाही घ्यायला समजत. तेरे मेरे पाहुणे पाच. तेरे मेरे पाहुणे पाच हा काय नवीन चित्रपट येतोय की काय? तेरे मेरे पाहुणे पाच, अरे जोरदार आहे. पण सगळं शूटिंग याचं हातीवरच करूया. तेरे मेरे पाहुणे पाच कसं वाटतंय? तेरे मेरे पाहुणे मस्त पाच. वाटतंय, छान वाटतंय. सासूबाईंनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्या भडकतात पटकन, पण तेवढ्या शांत पण होतात. त्यांचा तोच भडकणं जाणं पण पटकनच भडकतात. म्हणजे आधी त्या विचार नाही करत की म्हणजे कसं काय झालं असेल, कसं झालं असेल, ते थोडं म्हणजे विचार करून की बाबा हां काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून यांना यायला उशीर झाला किंवा काय ते विचारून मग त्या म्हणजे हे आणि करायला. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तो पण फार चिडचिड आहे, एकदम असं संतापी आहे. तर ते थोडं त्याने कमी करावी चिडचिड. त्याच्यामुळे म्हणजे त्रास प्रत्येक गोष्टीला चिडचिड असं कंटाळा येतो. काय होईल की म्हणून मी चिडचिड? म्हणते ना बाहेरच थांब, घरात येऊ नको, रात्र झाली की. पण मला सांगा, उपासनेने तापटपणा कमी होतो, मग तुमचा का कमी होत नाही? नाही माझं कमी नाही. माझं ज्या पद्धतीचं काम आहे दिवसभर आम्ही खूप पेशन्स हँडल करतो. प्लस त्यांचं ते काय ऐकून घेतो, मग डोक्याला हॅमरिंग असतं. मग घरी आलं की जरासं पण बायकोनी हे चुकीचं नाही का? बाहेरचा राग घरात आणायचा, नाही घरात बरोबर की काढत नाही? मग घरात राग नाही काढत, पण घरी आले की बायकोनी कसं जेव्हा वेळ दिलं मग ते थोडंसं वेळ लावणार. मग चिडचिड, अरे मला जायचं पटकन, माझ्याकडे वेळ कमी आहे, मग पटकन दे. मग ते कामं झाले नसते, मग माझी चिडचिड होते. पण हा संतापीपणा कमी केला तर हो बरं नक्की होईल. नक्की नक्कीच करणार. नक्की होईल. हो हो हो. बरं बरं. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आता हे सगळे या गोष्टी आहेतच बरोबर, की तुमचा तापटपणा, त्यांचा तापटपणा, सासूबाईंचा तापटपणा. पण सासूबाई मला एकदा तेरे मेरे 5:30 किती पावणे 5, तेरे मेरे पावणे 5चा अर्थ सांगा मला. मी जाणारच नाही, त्याच्या उठणारच नाही करणं. अहो म्हणजे जरा शांत राहायला पाहिजे ना. आता दोघा मिळून जर हे केलं तर थोडं शांत घ्या. तिने तरी शांत घ्यायचं, त्याने तरी, म्हणून ते मी तशी बोलले. दोघं शांत नाही आहेत. तो पण हे करतो, ती पण हे करतो, म्हणून ते मी तसं आहे का तुम्हाला. चांगली म्हण मिळाली या 15 वर्षाच्या प्रवासात. ही पहिली नवीन म्हण मिळालेली आहे, तेरे मेरे पावणे 5. आणि आता क्षमा मागायची तर कोणाची मागणार? माझ्या सासू सासऱ्यांचं त्यांना जर काय बोललं जात असेल तर पहिलं म्हणजे आईच आहे. कारण आईच्याकडे मला लक्ष देता येत नाही 2 मुलांमुळे आणि माझ्या संसारातल्या बापामुळे. मला तिच्याकडे जास्त जाता येत नाही, जायला ती भेटायला मिळत नाही तिच्याकडे. तिची पहिल्यांदा क्षमा मागेल. आणि मग माझे सासू सासरे, त्यांना जर काय बोलणं गेलं असेल माझं कधी काय म्हणजे चुकून काय असेल तर ते त्याच्यासाठी. तुम्ही आई क्षमा कोणाची मागणार? मी मिस्टरांची. म्हणा 42 वर्षात पहिल्यांदा हवालदिल झाले ते. नाही, चांगले आहेत मिस्टर, मला चांगले भेटले. उगाच काय मला कुठल्याही गोष्टी दुखवली नाही ते केव्हाच कधीच नाही. नाही. माहेरी तर अजिबात आठवलं नाही, सर्व त्याही केलं. उगाच का मग त्यांची क्षमा मागणार हो, ते होते म्हणून मी इथे आले, नाही तर कठीण होतं. म्हणजे नौका कशी वावते तशी मी वावत आलेली आहे. खरं सांगायचं तुम्हाला, ती किनाऱ्याला लागलेली आहे, असं सांगते तुम्हाला. माऊली, तुम्ही सुद्धा खूप परिश्रम केले त्या कुटुंबासाठी. तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी मिळून जी नाव होती ती किनाऱ्याला लावली, म्हणून ह्या सगळ्यांचा आता संसार सुखाचा चाललेला आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा कोणाची मागणार? पहिली क्षमा मागेन तर आईवडिलांचीच मागेन. कारण माझा खूप स्वभाव बिझी आणि तरकट असल्या कारणाने मी खूप वेळा असं दुखवतो न कर, मग त्यांची मागेन. नंतर माझ्या सासूबाईंची, त्यांना कधी काय बोलत नाही. बदल करायचा असेल तर कुठला करा? काय ना, बोलणंच कमी करेन शकतो. खूप बोलतो मी. कराल कमी? हो नक्की नक्की. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच आता बघूया पैठणी कोण पटकावणार. काय वाटतं, कोणाला मिळेल? कोणालाही मिळू दे. नाही नाही, एक नाव सांगायचं. कोणा- सासूबाईंना. सासूबाई कोणाला मिळेल पैठणी? मलाच नाही. मला आत्ता कळलं. काय साडेपाडे काय? तेरे मेरे पावणे 5. तेरे मेरे पावणे 5. हे इकडे आहे सगळं. तेरे मेरे पावणे 5. पैठणी कोणाला मिळेल? दोघींपैकी एक नाव घ्यायचं. आईलाच. हा, आईलाच. चला एक चिठ्ठी काढा आणि माझ्याकडे द्या. तुमच्या मनात काय आहे ते आता कळेल. उगाच लटकवत आहे. काय लटकवताय? तेरे मेरे पावणे 5. हा, अभिनंदन सासूबाई. हा इच्छा आहे तुमची. जी जी इच्छा मनात धरली ती सगळी पूर्ण झालेली आहे ना. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा मग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.